आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मिशन भाग 14. काय असं पाहिलं तू? कॅप्टन देवांशने विचारले. माझी अम्मी अब्बू. माझ्या अम्मी अब्बूचा त्यांनी गळा चिरला होता गाववाल्यांनी. तो बोलता बोलता शांत झाला. आता सगळेच गंभीर झाले होते. वीरही. नियतीच्या डोळ्यातून पाणी तर कधीच व्हायला लागले होते. तू का रडतेस वेडे शब्बूराणी? तो आता नियतीजवळ येत बोलतो आणि तिच्या डोळ्यातील ते अखंड वाहणारे अश्रू पुसत थोडंसं हसत बोलतो. मग पुढे काय झालं? वीरने त्याला इग्नोर करत विचारले. पुढे काय? मी त्यांना व्यवस्थित दफन केलं आणि शब्बो राणीला माझ्या भेटायला सुलतान चाचाच्या घरी गेलो. पण इतकी रात्र असूनही घरात कुणीच नव्हतं. घराची लाईट ऑफ होतीच, शिवाय घराला बाहेरून कुलूप होतं. गावातला एक दरोडा माझ्याजवळ येऊन बोलला, बहुत बुरा हुआ इनके साथ. सुलतान भाई की बेटी की इश्क की सजा सुल्तान भाई के साथ उस बच्ची को भी मिली. अहमद भाई ने बहुत उसे रहम से पिटा, उस छोटी सी गुड़िया को. तब सुल्तान भाई ने बहुत समझाया अहमद भाई को और अपने बेटी और बेगम को साथ लेकर गाव छोड़कर चले गए. ते ऐकून तर माझे होशच उडाले. माझे हात पाय थरथरायला लागले होते. शब्बोला माझ्या राणीला मारले हे ऐकून. आणि मग मी तेव्हाच शपथ घेतली की मी तुझ्या या हिंदुस्थानाला नाही सोडणार. माझ्या अम्मी अब्बूचा, माझ्या शब्बोचा मी बदला घेणार. तो एका त्वेषाने बोलला. यात हिंदुस्थानाचा काय दोष? न राहून आता नियती बोलली. इतका वेळ त्याचा तो भूतकाळ ऐकून तिचंही काळी चिरलं गेलं होतं. नाही म्हणजे तुझ्या अम्मी अब्बूला, शब्बोला तर मारलं होतं अहमद चाचाने ना? मग? ती विचारते. पण आमचा जन्म याच्या हिंदुस्थानात झाला म्हणूनच अहमद चाचा चिडून होते ना आमच्यावर. याच्या देशाने जर आम्हाला तेव्हा आसरा दिला असता तर आमचे असे हाल त्या अहमद चाचाने केले नसते. म्हणून मी पेटून उठलो. याच कालावधीत आमच्या एका आर्मी ऑफिसरला भेटलो होतो. मला बदला वगैरे घ्यायचा आहे सांगितलं, पण त्यांना माझ्यावर विश्वास बसत नव्हता, कारण मी वयाने लहान होतो. त्यांनी मला परत घरी जायला सांगितलं. पण मग असंच भरकटत मी काश्मीरमध्ये आलो, या देशाला बदनाम करायचं म्हणून. मी कुठे राहत होतो, काय खात होतो 4 वर्ष, कसा जगलो हे फक्त मलाच माहीत. पण 4 वर्षानंतर एकाने मला एका वसतिगृहाचा पत्ता दिला, जिथे कमवून राहायची सुविधा होती. मी तिथे राहायला लागलो आणि कामही जे पडेल ते करत होतो. अशातच मला माझा रूम पार्टनर भेटला. स्वभावाला खूप गोड होता. त्याने वीरकडे पाहिले. डोळे मिचकावतच पुढे आता बोलू लागला. तोही अनाथ होता माझ्यासारखाच. तोही इतरांप्रमाणे जास्त प्रश्न मला करत नव्हता. त्यामुळेच पुढे त्याचं आणि माझं चांगलं जमू लागलं होतं. त्याने नुकतीच बीकॉमची शेवटची एक्झाम दिली होती. आमच्या दोघांचं वय तेव्हा सेम असल्याने आम्ही मस्त राहायचो. आणि अशातच मला एक दिवस कळालं की त्याला आर्मी ट्रेनिंगसाठी बेळगावला जायचं आहे 3 महिन्यांनी. हे ऐकून मात्र माझा राग अनावर झाला. हा आपला शेवटी दुश्मनच होणार, एक आर्मी ऑफिसर होऊन. यामुळे राग आला होता. तो बोलतो, पण कुणालाच आता कळालं नाही की नक्की याची दुश्मनी कुणाबरोबर आहे. इंडियन आर्मी ऑफिसर की भारत देशाबरोबर. हो, माझी दुश्मनी फक्त भारत देशावरच नाही तर आर्मी ऑफिस बरोबर ही होती. कारण त्यांच्यामुळेच तर माझ्या अम्मी व अब्बूला इथे गेल्या 10 वर्षापासून या गावात लपून राहायला लागलं होतं. जणू त्याला या तिघांच्या मनात काय प्रश्न पडला आहे हे कळालं असावं. हे समजलं असावं तसं त्याने त्याच्या मनात त्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर दिलं. ते आता तिघही आश्चर्याने पाहतात. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की आणि म्हणूनच मी ठरवलं की याला हटवून मी त्याच्या जागी जाणार. म्हणून मी एक दिवस नकळत त्याची कागदपत्र चेक केली. गेल्या 3 वर्षापूर्वीची ही घटना. त्यात मला काय भेटलं माहीत आहे कॅप्टन देवांश? तो आता कॅप्टन देवांशकडे हलकं हसून म्हणाला. त्यात त्याचं नाव होतं त्याच्या एका कागदपत्रावर. देव देवांश देशमुख. तो आता तिरपा कटाक्ष वीरकडे टाकत म्हणतो. वीरच काय, पण आता हे दोघंही शॉक होते. मीच मग माझा मार्ग मोकळा केला. तसंही याला सर्व खोट्या नावाने ओळखत होते. त्याने हॉस्टेल आणि त्याच्या कॉलेजमध्ये नाव लावलं होतं इंद्रनील सविता देशमुख. पण 7वीच्या त्याच्या प्रगतीपत्रकावर वेगळंच नाव कळालं होतं.
तो सर्वांना एक धोकाच देत होता तसा. त्याने कधीच कुणाला सांगितलं नव्हतं वसतिगृहात की तो या कॅप्टनचा मुलगा आहे म्हणून. अगदी मी जवळचा इतका मित्र होतो, मलाही नाही. मग मीही ठरवलं की आपण याचा फायदा घ्यायचा. मी एकदा आमच्या त्याच आर्मी ऑफिसरला भेटलो आणि त्याला माझा प्लॅन सांगितला. तसं त्यांनी मला या कामात मदत केली. त्यांनाही आमच्या माणसाला तुमच्या देशातून सोडवायचं होतंच. त्याने मग मला त्याच्या लीडरला भेट घालून दिली, जिथं माझ्यासारखंच पेटून उठलेले सोल्जर्स होते, ज्यांना भारताच्या विरोधात उभं केलं जात होतं. मीही तिथे एका महिन्याचं ट्रेनिंग घेतलं आणि मला आमच्या माणसाला सोडवून आणायची जबाबदारी मिळाली. पण हे दिसतं तितकं सोपं नव्हतं. मग परत मी आधीचा प्लॅन बनवून त्या माझ्या दुश्मन मित्राचा अपघात घडवून आणला, ज्यात त्याचा जीव गेला आणि त्याच्या जागी मी ट्रेनिंग सेंटरला पोहोचलो. त्याच्या कागदपत्रांची तर मी आधीच अफरातफर केली होती. हे सर्व जलद घडलं आणि तेही आरामात, की माझा अल्लाही माझ्याबरोबर आहे, असा मला विश्वास वाटला. गेले 3 वर्ष मी तुमच्या ट्रेनिंग सेंटरमधून ट्रेनिंग घेतलं. सोल्जर झालो. त्यामुळे माझ्या देशाची तुमच्यावर पाळत ठेवणं सोपं होऊन गेलं. किती घातपात झाले आत्तापर्यंत हे तुम्हालाही माहीतच आहे. मी सुरुवातीच्या काळात तुमच्या भारताचाच आहे असा भाग दाखवल्याने इथपर्यंत मी सहज पोहोचू शकलो आणि आमच्या माणसालाही आरामात बाहेर काढलं. तो क्रूर हसत म्हणाला. वेगळंच समाधान आता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. 1 मिनिट. तो वेड्यासारखा हसत होता तसं त्याचं हसणं मध्येच थांबून कॅप्टन देवांश संतापत बोलले. देवाला का मारलं तू? आणि हे सर्व करून काय मिळालं तुला? तुला काय वाटते की तू तुझ्या या दहशतवादाला वाचवून बदला घेतलास? उलट तू बघ, तू तर इथे आमच्या सोबत आहेस. तुला या लोकांनी जेलमध्ये टाकलं आहे. याचा अर्थ सरळ आहे की तुलाही हे जगू देणार नाही. ओह सॉरी. तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायचीच राहून गेली. दिल्लीच्या विधानसभेवर मी येतानाच टायमर बॉम्ब सेट करून आलोय. तो घड्याळात पाहत कॅप्टन देवांशला इग्नोर करत बोलतो. आणि आता फक्त 1 तासच आहे की धडामधूम वाजणार आहे. पूर्ण दिल्ली ठॉ एकाच बॉम्बमध्ये शहर पूर्ण उद्ध्वस्त आणि माझा बदला पूर्ण. तो अजूनही विचित्र हसत म्हणाला. ओह शेट. वीरच्या चेहऱ्यावर आता खूप टेन्शन आलं होतं. कॅप्टन देवांश, तोच तर माझ्या हातातला बाहुली होता. त्याला मारलं नसतं तर आज मी इथे आहे तिथे नसतो ना. आणि राहिला प्रश्न माझा, तर तसंही मला आता जगण्यात काही इंटरेस्ट नाही. तो खिन्न हसत नीतीकडे पाहत बोलतो. हो, पण तुझी अजून एक गलतफहमी मी दूर करतो. फक्त मला सांग की तुझ्या अम्मी अब्बूचे नाव काय होते? कॅप्टन देवांशने विचारले. का? आता अजून त्यांना का त्रास देताय? तो ऑफिसर तुम्हीच होता ना, ज्याने माझी अम्मी अब्बूवर देशद्रोहीचा खटला चालवला होता ते? माझ्या माहितीप्रमाणे तो तूच होता कॅप्टन देवांश. आता तरी त्यांना तू सोड. तो आता खूप रागात बोलतो. ओ, तरीच मला शंका येतच होती की तू त्या देशद्रोही रहीम आणि रज्जोचा मुलगा असणार म्हणून. हो, केला मीच त्यांच्यावर देशद्रोहीचा खटला 10 वर्षापूर्वी. कारण त्यांनी केलंच होतं तसं. माझ्या भारत देशातील शस्त्रास्त्रे बनवण्याचा फॉर्म्युला चोरण्याचे आणि ते त्या सदानंद शास्त्रज्ञाला सोबत घेऊन आपल्याच देशाच्या शत्रू पक्षाला विकण्याचे काम तुझे ते लाडके अम्मी अब्बू करत होते. आणि हो, त्यांना कुणी अहमद चाचाने नाही, तर मी मारलं स्वतःच्या हाताने. एन्काउंटर केला मी त्यांचा. माझ्या देशाचा शत्रू हा माझाही शत्रू. त्याला असं निवांत मी कसा जगू देऊ? ते ओरडत बोलतात. त्यांच्या या बोलण्याने मात्र आता सर्वच घाबरले होते. वीर नियतीला तर काय बोलावं तेच समजत नव्हतं. ओ, तर फायनली तू तो आहेस जो खोटा देव म्हणून आमच्या आर्मी ट्रेनिंग सेंटरमध्ये घुसलेला एक आतंकवाद. तोच मागून एक आवाज येतो आणि ते सर्व टर्न होतात. समोर इतकी वर्ष इतका वेळ निपचित पडलेला तो दहशतवादी अचानक उठून बोलतो. त्याने आपल्या अंगावरची शाल काढून टाकली होती आत्ता. राशीद चाचा, आप आप कोमा में नहीं थे? त्यांना पाहून मात्र शब्बीरला काय बोलावं तेच समजत नव्हतं. आणि हे काय बोलत आहात तुम्ही? तुम्ही तर तो सर्वांवर एक नजर टाकत बोलतो. पण सर्वजण त्याच्यासारखेच त्याला गोंधळलेले वाटत होते. अरे थांब, मला आधी जरा बोलू दे.
तो दहशतवादी हसत म्हणतो, मिस्टर शब्बीर शेख उर्फ देव देशमुख की इंद्रनील देशमुख? बाप रे, एक नाव ठेव जा जरा. किती नावं ठेवतोस तुझी? मला तर नाव घेऊन आणि ती लक्षात ठेवून दम लागला बघ. ते उगाच श्वास वर खाली करत म्हणतात. हं, आता तू काय विचारलं मला? तो दहशतवादी त्याच्या गोल गोल फिरत म्हणतात. हो. आधी तुला एक क्लिअर सांगतो. माझं नाव. मग तुला सर्वच कळेल की मी कोण आहे ते. तर मिस्टर शब्बीर शेख. मी कोणी तुमचा तो राशीद चाचा, तो दहशतवादी वगैरे नाही. तर मीही एक या आमच्या कॅप्टन देवांचा मित्र, सुभेदार सुभाष आहे. आणि एकच माझी ओळख आहे. मी तुझ्यासारखं ना जागा बदलली, ना माझं नावही. आता ते हसत कॅप्टन देवांच्या खांद्यावर आपला हात ठेवत बोलतात आणि क्यूट अशी स्माईल करतात आपला परम मित्र कॅप्टन देवांशला पाहत. दोस्ता, शेवटी बघ, देवासारखा धावून आलासच माझ्या मदतीला आज. खूपच तुझे उपकार आहेत माझ्यावर. कॅप्टन देवांश त्यांच्या पुढे हात जोडत म्हणतात. काय हे कॅप्टन? हं, एकीकडे दोस्त म्हणतो आणि दुसरीकडे उपकाराची भाषा करतो. ते सुभेदार सुभाष त्याच्या हातावर हात ठेवून बोलतात. अरे, तुला वाचवायला तर 10 वर्षापूर्वीच यायचं होतं, पण जमतच नव्हतं. पण आज या आपल्या शत्रूनेच बघ आपल्याला संधी उपलब्ध करून दिली. ते हसत बोलतात. पण हे सर्व कसं काय केलं तुम्ही? वीर आश्चर्याने म्हणतो. हे सर्व या मुलीमुळे झालं बघ. ती होती म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो. त्याच्याकडे पाहत सुभेदार सुभाष हसून बोलतात. पण आपण कोण? आणि इथे? पण वीर अनोळखी असल्याने ते जरा सावध होत विचारतात. हो ना, कारण एवढा मोठा त्यांनी खेळ खेळला होता आणि वीर जर त्या शत्रुगटाचा माणूस असेल तर सर्वच परत गोत्यात येणार होते. तो आपल्यासारखाच भारतीय आहे. आता कॅप्टन देवांश वीरजवळ जात हसून म्हणतात. वाट सुरू आहे. रस्ता चुकलाय. आता त्यालाही इथून सही सलामत सोडवायची जबाबदारी आपली आहे मित्रा. पण त्याआधी मला आवडेल की हिने कशी काय तुला मदत केली इथे आणायची? आणि माझ्या माहितीनुसार तर ही सुद्धा आपल्या शत्रुपक्षाने पाठवलेलंच एक कठपुतली आहे ना, जी याच्याप्रमाणे आपल्या देशात त्या दहशतवाद्याला सोडवायला आली होती, ह्याच्या राशीदच्या चाला. ते आता शब्बीरकडे तिरस्काराने पाहत बोलतात. पण शब्बीर सध्या सुन्न असतो. तो फक्त बघण्याचं काम करत असतो. हो, मी सुद्धा तुम्ही म्हणत आहात तशी कठपुतलीच होती. मलाही 3 वर्षापूर्वी भारतात याच कामासाठी आणलं होतं, माझ्या आम्मी अब्बूपासून दूर करून. आता नियती बोलायला लागते आणि आता सगळे तिच्याकडे पाहायला लागतात. पण मला तेव्हा माहीत नव्हतं की मी नक्की कोण आहे, मला का आणलं आहे. तो राशीद ज्याला हा चाचा म्हणत आहे, तो कोण आहे ह्याची मला काहीच खबर नव्हती. मी तर हे काम करायला तयार झाले कारण माझी आम्मी अब्बूला मारून टाकायची धमकी दिली होती त्यांनी. मी इथे आले तर खरं, पण मला काहीच समजत नव्हतं की कसं आणि काय करायचं. त्यांनी तर मला 3 वर्ष कोंडून ठेवलं होतं काश्मीरच्या कुठल्या तरी भागात. मी बाहेरही पडू शकत नव्हते. पण अशातच 3 वर्षापूर्वी मला एक सज्जन माणूस भेटला. त्याला खूप मार लागला होता. मी त्याला मदत केली. तो माझ्याच रूमवर काही दिवस राहिला. तेव्हा त्याची ओढ माझ्या मनात सुरू झाली. ती बोलताना सर्वांवर नजर टाकत होती. शेवटचं वाक्य बोलताना तिचे लक्ष वीरकडे गेलं, तर जणू तो वीरही तिच्याकडे टक लावून पाहत होता. त्याने कुणाच्याही नकळत तिला डोळा मारला तशी ती गांगरली. पण मग त्या मुलाला भनक लागली की मी कोण आहे. त्याला मी सर्व खरं सांगितलं. त्याने मला यातून मदत करायचं आश्वासन दिलं आणि मीही लगेच तयार झाले. यातच त्याने मला काही असे पुरावे त्या राशीद चाच्याबद्दल सांगितले की ते ऐकून मी हैराण झाले आणि यातून बाहेर पडायचं ठरवलं. त्या सज्जन मुलाने मला बाहेर काढलं आणि मग आम्ही प्लॅन प्रमाणे सुभेदार सुभाष काकांना भेटलो. ती हसत पुढे बोलली. "अं? हो. मग त्यांच्या शत्रूला आम्ही नेहलेबेदेहला करत इथपर्यंत पोचलो. त्यांच्याच प्लॅनमध्ये त्यांनाच फसवलं." सुभेदारही आता हसून तिची पाठ थोपटत बोलतात. "पण बेटा, तेव्हा तर तू एकटीच आली होतीस. मग तो सज्जन मुलगा जे तू म्हणत आहेस तो कुठे आहे?" सुभेदाराने गोंधळून विचारलं. "तो आमच्या प्लॅननुसार आधीच तिथे पोचला आहे, जिथे त्याला पोचायला हवे होते सर. डोंट वरी. लवकरच तोही आपल्याला भेटेलच. त्याचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर." ती गोड हसत म्हणते.
ओके. म्हणजे असं म्हणावं लागेल, की आज आपण आपल्या शत्रूला शिव्या देण्यात यशस्वी झालो आहे तर. त्यांच्या हसण्यात आता कॅप्टन देवांशही हसत सामील होत म्हणतात. आणि मग ते आमचे राशीद चाचा? शब्बीर परत एकदा तिथेच अडून बसला होता. अरे हा तर माठ निघाला की. वीर पुढे येऊन हसत म्हणाला. अजून तुला कळालं नाही का? अरे माठ्या, इतका वेळ तू तू कसं देवाला मारलंस आणि इथपर्यंत आलास ह्याचे मारे स्वतःच कौतुक करून करून फुशारक्या मारत होतास. आणि साधं तुला हेही कळलं नाही की तुझ्या त्या राशी चाच्याला भारत, माझा देश मस्त अतिथी देवो भव म्हणून पाहुणचार करत आहे ते? वीर हसून म्हणतो. हो, वीर बोलत आहे ते बरोबर बोलत आहे. आता नियती बोलायला लागते. तुला आठवतंय शब्बीर, तू मला कॅबमध्ये एकटीलाच तुझ्या त्या राशीद चाच्याबरोबर बसवलं होतंस ना, विश्वासाने? तेव्हाच मी, सुभेदार काका आणि हो, अजून एक जण, ज्याला या प्लॅनची आधीच माहिती होती, त्यांनी मिळून आम्ही तुझ्या त्या राशीद चाच्याला सुभेदार काकांसमोर चेंज केलं. तुमचे पुढचे प्लॅन काय आहे अर्थात जाणून घेण्यासाठी मी तुझ्या मागे पुढे करत होते हं. ती शेवटचं वाक्य त्याच्या कानात हळूच बोलते. हो ना. आणि तू मला ओळखू शकला नाही कारण असं म्हणत सुभेदार सर आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढत बोलतात, जो सेम त्याच्या राशीद चाच्यासारखा होता. खरे सुभेदार सर आत्ता पुढे आले होते. तुम्ही तुम्ही तर उर्वशी जगतापचे पप्पा ना? आणि त्यांना बघून आता अजून एक झटका आपल्या शब्बीरला बसला. तसे सुभेदार हसून मानेनं हो म्हणतात. खूप मोठा डाव आपण खेळलो असं वाटत असलेल्या शब्बीरला आता कळत होतं की इंडियन आर्मी ऑफिसर जगातले दुसऱ्या क्रमांकावर का होते. खूप हलक्यात घेतलं होतं त्याने आपल्या शत्रू पक्षाच्या आर्मी ऑफिसरला. नियती आणि आपण त्यांच्यासमोर एक चक्रव्यूह म्हणून उभं राहू. त्यांना मग अभिमन्यूप्रमाणे भेट करताच येणार नाही असंच तुला वाटत होतं ना? पण तुझा तो चक्रव्यूह तुझ्यावरच उलटला. आता चुपचाप तू आमच्याबरोबर येणार आहेस. सुभेदार सर गालात हसत म्हणाले. गद्दार? पण सर्व ऐकून राग अनावर त्याला करता आला नाही आणि शब्बीरने नियतीचे केस ओढले. तुझ्या या गद्दाराची शिक्षा मी माझ्या हाताने देणार आणि तुम्हीही असे सहजासहजी यातून बाहेर पडणार नाही. एका हाताने तिचे केस ओढत तो त्यांच्यावर बंदूक ताणून मागे पुढे जायला लागला. आणि कोण अडवणार आम्हाला? तुझ्या माहितीसाठी सांगतो. या जेलचे पहारेकरी कधीच शू. सुभेदार सर त्याला हसून म्हणत वर आकाशाकडे बोट करून दाखवतात. आमची टीम कधीच आली आहे इथे आणि त्यांनी त्या लोकांना आपल्या ताब्यातही घेतलं आहे. अच्छा, ते तर तुझ्याच देशातील लोक होती ज्याला यांनी आधी पकडून आणलं होतं काश्मीरवरून. पण ते ऐकून शब्बीर मात्र कुस्तीत हसत बोलतो. आणि तू मला घेऊन जायचे जर स्वप्न पाहत असशील तर ते स्वप्नच बघ. तो शब्बीर नियतीला मोकळं करतो आणि आपल्या खिशातलं कसल्या तरी गोळ्या तोंडात टाकतो. तीही मागे सरकती, जी वीरच्या अंगावर पडते. वीर तिला पटकन सावरतो. ओय, तू तू असं काही करू शकत नाही. त्याच्याकडे धाव घेत सुभेदार सर बोलतात. कारण कळून चुकलं होतं त्यांनाही की याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. तो सुभेदाराला ढकलतो आणि वीर जवळ येतो. मी तर जातोय वीरे, पण माझी शब्बू तुझ्या हवाली करूनच. माझी अमानत आहे ती. मी मी लवकरच येईल. तो त्रास होत होता तरी वीरच्या कानात बोलतो. मी लवकर येईल शंभू राणी तुझ्याकडे. मी लवकर येईल. म्हणतच तो आपला जीव तिथेच सोडतो. क्रमशः काही चुकत असल्यास नक्कीच मला तसे सांगावे. कथा ही पूर्ण काल्पनिक आहेत. शस्त्रास्त्रे वगैरे सुद्धा माझी एक कल्पनाशक्ती आहे. त्यामुळे मनोरंजन म्हणूनच कथेला घ्यावी. चुकत असल्यास स्पष्ट कमेंट करून सांगावे. आपल्या मतांचा विचार करून कथा सुधारणा करण्यात येईल. शिवाय नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.